रस्त्यांवर बेघर अवस्थेत आढळलेल्या रुग्णांसाठी कोपरी आनंदनगर द्रुतगती महामार्गानजीक तात्पुरता निवारा केंद्र उघडण्यात आला आहे. नगरसेविका प्रतिभा मढवी, जीवनज्योत संस्थेचे प्रमुख हरिकिशन सावला यांच्या हस्ते या निवाऱ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर नेते, समाजसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते. ठाणे मुंबईत अनेक ठिकाणी फुटपाथ, रस्ते, पुलाखालील बेघर नागरिक जखमी अवस्थेत आढळून येतात. ते बेघर असल्यानं त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत ते विव्हळत पडलेले असतात. अशा रुग्णांना पुकार सेवा प्रतिष्ठान संस्था उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून बरे झाल्यानंतर त्यांचं गरजेनुसार पुनर्वसन केलं जातं. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची गरज असते. ती व्यवस्था आता या तात्पुरत्या वातानुकूलित निवारा केंद्रात मोफत केली जाणार आहे. येथे त्यांना सर्व मूलभूत सुविधा देत त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या स्वाधीन अथवा नातेवाईक नसणाऱ्यांचे चांगल्या आश्रमात पुनर्वसन केलं जाणार असल्याचं पुकार सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक हमराज जोशी यांनी सांगितलं. तर पुकार सेवा प्रतिष्ठानच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. लोकांनी देखील मदत करायला हवी असं आवाहन उद्घाटनकर्ते प्रतिभा मढवी, जीवनज्योत संस्थेचे प्रमुख हरिकिशन सावला यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देताना केला आहे. यावेळी मानवज्योत ट्रस्टचे विश्वस्त अतुलभाई सत्रा, सतीशभाई हरिया, मानवज्योत ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र विसारिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद भाऊ बनकर, समाजसेविका सोनल पासड, विनोद पासड, आनंद कोळी, वृषाली जाधव, दळवी, पत्रकार राजू डाके, शहर वार्ता न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक नितीन दूधसागर, भाजपचे अनिल म्हात्रे आदीही उपस्थित होते. दान सुरातून आपण जे दान इथे वस्तू दिलेले आहे, बेघरांना तात्पुरता निवारा केंद्र, याबद्दल काय सांगाल? नमस्कार. हमारे सर जे काम करतात ते एक आगळं वेगळं काम आहे. हे काम करायला जे हिंमत पाहिजे, जे हृदय पाहिजे, जे शक्ती पाहिजे, ते शक्ती देवाने खूप काय हमराजला दिलेली आहे. आणि असं काम करणारे लोक खूप कमी आहे. आपण बोटाने ते मोजू शकू तेवढे हे लोक हे काम करतात. आणि ज्या समाजामध्ये आपण राहतो, जो समाज आपल्याला पाळून पोसून मोठा करतो, त्या समाजाचा ऋण फेडला पाहिजे. आणि हा ऋण हमराज साहेब खूप चांगल्या पद्धतीने फेडतात. समाजाला ते योगदान देतात. आणि एक देवाचं स्वरूप या हमराजमध्ये आहे. आणि कुठलं पण स्वार्थ न असताना बिनस्वार्थाने जे काम करतात, तसे हे भाऊ, त्यांना कोटी कोटी वंदन आहे. आणि खूप चांगला पुढे आणखी प्रगती कराय तशी शुभेच्छा.